Hello students, in a previous video we have seen chemical equilibrium and correct plot for the chemical equilibrium or any equilibrium in general, the correct plot for it. Plots मध्ये आपण दोन टाइपचे प्लॉट पाहिले, एक रेट वर्सेस टाइम आणि दुसरं कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. तर दोन वेगळ्या केसेसमध्ये कुठला प्लॉट करेक्टली इक्विलिब्रियम स्टेज रिप्रेझेंट करतं ह्यावरती बेस्ड क्वेश्चन असू शकतो. तर त्या टाईपच्या क्वेश्चनसाठी आपण एकूण 6 प्लॉट पाहिले. क्लासिफिकेशन ऑफ केमिकल जनरल इक्विलिब्रियम दोन टाईपमध्ये क्लासिफाय केला जातो. एक केमिकल इक्विलिब्रियम जो कॉमनली रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्समध्ये येतो आणि दुसरं आहे फिजिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियमसाठीचं प्रोग्रेस, एक इमॅजिनरी रिॲक्शन, त्यावरून कुठल्या स्टेजला तो येऊ शकतो, ती स्टेज काय असू शकते, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. नाव प्रेझेंटली वी आर अबाउट टू प्रोसीड विथ फिजिकल इक्विलिब्रियम. फिजिकल इक्विलिब्रियमला आपण थेरॉटिकली डिफाईन करतो ॲज अ फिजिकल इक्विलिब्रियम इज इट इज द इक्विलिब्रियम बिटवीन टू फेजेस ऑफ सेम सबस्टन्स. एकाच सबस्टन्सच्या दोन वेगळ्या फेजेसमध्ये इक्विलिब्रियम जर एक्झिस्ट झालेला आहे तर त्याला आपण फिजिकल इक्विलिब्रियम असं म्हणतो. ट्रान्झिशन ऑफ अ फेज इज अ फिजिकल प्रोसेस. कुठलीही फिजिकल स्टेट जर बदलत असतील गिवन मॅटरची तर ती प्रोसेस फिजिकल प्रोसेसमध्ये आपण कन्सिडर करतो आणि ती जर इक्विलिब्रियम स्टेजला रीच झालेली असेल तर त्याला आपण फिजिकल इक्विलिब्रियम असं म्हणू. एक सिंपल एक्झाम्पल पहा. सपोज H2O लिक्विड, ज्याला आपण कॉमनली वॉटर असं म्हणतो, ह्याला आपण क्लोज्ड कंटेनरमध्ये हीट करतो. हीटिंग इन अ क्लोज्ड कंटेनर विल बी अ रिव्हर्सिबल चेंज because collected vapors will start to condense back into the liquid phase. So first liquid will get converted to H2O gaseous which are water vapors. H2O gas म्हणजे काय, वॉटर वेपर्स आहे आणि हे पुन्हा बॅकवर्ड लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट होतं. जस्ट वॉटर, लिक्विड वॉटर इट इज. तर ह्यात दोन चेंजेस होतात. ना सपोज हे क्लोज्ड कंटेनर आहे, इथपर्यंत आपण वॉटर भरलेलं आहे, तर ही H2O लिक्विड फेज आहे, ह्याला आपण हीट करतो आहे. तर हे बर्नर आहे ज्याच्या साह्यानं आपण त्याला हीट करतो आहे. हीटिंगमुळं इथं वेपर्स कलेक्ट होतं आहे. जसं हीटिंग कंटिन्यू होत जाईल हे वेपर्सचा अमाऊंट वाढेल आणि हळूहळू हे ड्रॉपलेट्सच्या फॉर्ममध्ये रिव्हर्स कंडेन्स होऊन लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट व्हायला चालू होतील. तर हा जो आहे एम्प्टी व्हॉल्यूम कंटेनरचं, आता तो स्टीमने किंवा H2O गॅसने भरलेला आहे. जसं हीटिंग आपण स्टार्ट करतो किंवा हीटिंग कंटिन्यूड होत जाते, ह्यात दोन चेंजेस होत आहेत. एक वॉटर लिक्विड वॉटर गॅसमध्ये कन्वर्ट होतं आहे. फर्स्ट चेंज इज अ फॉरवर्ड चेंज, कन्वर्जन ऑफ H2O लिक्विड इंटू H2O गॅस. तर हा जो चेंज आहे ह्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. आणि दुसरा H2O गॅसियस कन्वर्टेड टू H2O लिक्विड, दिस इज कॉल्ड कंडेन्सेशन. इनिशियली इव्हॅपरेशनचं रेट खूप जास्त असेल, कंडेन्सेशनचं कमी राहील. कारण वॉटर जेव्हा कंटेनरमध्ये भरलेलं असेल हा सगळा रिजन एम्प्टीच आहे. हीटिंगमुळं स्टीम यायला चालू होईल, वेपर्स कलेक्ट व्हायला चालू होते. तर सुरुवातीला तर फक्त वेपरायझेशनच होईल, फॉर्मेशन ऑफ वेपर. वेपर्सचा अमाऊंट जसं वाढेल ड्रॉपलेट्स छोटे छोटे ॲग्रिगेट व्हायला चालू होते आणि बॅकवर्ड ते कन्वर्ट होतील H2O लिक्विडमध्ये. म्हणजे हळूहळू कंडेन्सेशन चालू होतं. तर ही जी रिॲक्शन आहे ह्याला आपण फॉरवर्ड रिॲक्शन असं म्हणू किंवा फॉरवर्ड चेंज, आणि हे जे आहे ह्याला आपण बॅकवर्ड रिॲक्शन किंवा बॅकवर्ड चेंज असं म्हणू. ज्या स्टेजला रेट ऑफ इव्हॅपरेशन हा रेट ऑफ कंडेन्सेशनच्या बरोबर असेल
त्या स्टेजला वॉटर फिजिकल इक्विलिब्रियममध्ये राहील. The stage at which this rate of evaporation is equal to rate of condensation, at that particular stage the water will be in a physical equilibrium. Clear? आता एक दोन छोटे छोटे क्वेश्चन्स पहा. When water is at a physical equilibrium stage, water जेव्हा physical equilibrium स्टेजला असेल, then what is its a physical state? मग त्याची फिजिकल स्टेट काय असते? तर हे क्लिअर आहे की वॉटर जेव्हा फिजिकल इक्विलिब्रियमला असतो तेव्हा वॉटरला डिस्टिंक्ट अशी फिजिकल स्टेट नसते, व्हेरॅज इट इज इन बिटवीन टू फेजेस. त्यामुळे त्याची जी स्टेट आपण मेन्शन करतो दॅट इज गॅस अँड लिक्विड बोथ. दोन वेगळ्या फेजेसमध्ये त्यांचं मिंगल झालेलं अमाऊंट एकमेकांमध्ये आपल्याला दिसतं इक्विलिब्रियम स्टेजला. त्यामुळे त्याची अशी डिस्टिंक्ट फेज आपल्याला नाही सांगता येत. मॉइस्ट स्टीम, ओलसर अशी स्टीम ती राहील, तर त्याला आपण म्हणू इट हॅज बोथ द फिजिकल स्टेट्स, लिक्विड अँड गॅस. नेक्स्ट थिंग, वॉटर जेव्हा फिजिकल इक्विलिब्रियमला आलेलं असेल, हे कलेक्ट झालेले जे वेपर्स आहेत हे वेपर्स हे वॉटरच्या सरफेसवरती आणि ह्या कंटेनरच्या वॉलवरती सायमल्टेनियसली प्रेशर एक्झर्ट करत जातील. जे प्रेशर वॉटर वेपर्स फिजिकल इक्विलिब्रियमला एक्झर्ट करतो, प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ॲट फिजिकल इक्विलिब्रियम स्टेज, that is called vapor pressure. फिजिकल इक्विलिब्रियम स्टेजला वॉटर किंवा कुठलंही लिक्विड आल्याच्या नंतर त्याच्या कलेक्टेड वेपर्सनी वॉल ऑफ कंटेनरवर किंवा सरफेस ऑफ लिक्विडवरती जेवढं काही प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे त्या प्रेशरला आपण त्या लिक्विड मटेरियलचं वेपर प्रेशर असं म्हणतो. ज्या स्टेजला हे वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बरोबर होतं त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण गिवन लिक्विडचं बॉइलिंग पॉईंट म्हणू. जेव्हा हे वेपर प्रेशर 0 किंवा त्याच मटेरियलच्या सॉलिड बरोबर येतं त्याला आपण फ्रीजिंग पॉईंट म्हणतो. ते आपण नंतर पाहू. पण सध्या हे लक्षात घ्या की जेव्हा वॉटर फिजिकल इक्विलिब्रियमला आलेलं असेल किंवा कुठलंही लिक्विड मटेरियल फिजिकल इक्विलिब्रियमला आलेलं आहे इन बिटवीन लिक्विड अँड गॅस स्टेज, त्या स्टेजला त्याची कुठलीही पर्टिक्युलर फिजिकल स्टेट एक्झिस्ट होत नाही. इट्स एक्झिस्ट सायमल्टेनियसली इन 2 स्टेट्स दॅट लिक्विड अँड गॅस. नेक्स्ट थिंग, फिजिकल इक्विलिब्रियम स्टेजला जे वेपर्सनी कलेक्टेड प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल त्यालाच आपण त्या पर्टिक्युलर मटेरियलचं वेपर प्रेशर असं म्हणतो. ओके, तर हे काही बेसिक्स कन्क्ल्युजन्स आहेत. ज्या टेम्परेचरला हे वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बरोबर होतं ह्यालाच आपण त्या मटेरियल्स किंवा गिवन लिक्विडचं बॉइलिंग पॉईंट असं म्हणतो. जेव्हा हे वेपर प्रेशर गिवन लिक्विडच्या सॉलिड फॉर्मच्या वेपर प्रेशरच्या बरोबर होतं त्या टेम्परेचरला आपण फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. ओके, सो वुड डील दॅट वन इन another chapter called solution and colligative properties. Now in a present video we have completed with the 2 types of equilibrium. One is a physical equilibrium and other was chemical equilibrium. Now next to this we will proceed to characteristics of chemical equilibrium. Characteristics of chemical equilibrium. कॅरेक्टर्स आपण एनलिस्ट करू शकतो. प्रोग्रेस पण आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा आपण थोडं रिवाईज करू आणि जिथं प्रोग्रेशनमध्ये आपल्याला लागेल कॅरेक्टरसाठी प्रोग्रेस चेक करणं गरजेचं राहील तिथं आपण त्याला ड्रॉ करू. इक्विलिब्रियमचं कॅरेक्टर काय असू शकतं? फर्स्ट कॅरेक्टर काय होईल? ॲट इक्विलिब्रियम रेट ऑफ फॉरवर्ड इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड. डेफिनेशनच आहे त्याचं. At equilibrium stage rate of forward reaction is equal to rate of backward reaction. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबलच्या कॅरेक्टर्समध्ये आपण हे पाहिलं होतं की जेव्हा रिॲक्शन इक्विलिब्रियमला येतं ॲट इक्विलिब्रियम ऑल
reactant and products are present. रिॲक्शन जेव्हा इक्विलिब्रियमला येतो तेव्हा पूर्ण रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालेला नसतो किंवा पूर्ण प्रोडक्ट रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट झालेला नसतो. तर रिॲक्टंटचा काही भाग प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालेला असतो आणि जनरेटेड प्रोडक्ट पुन्हा त्याच स्पीडने रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट होत राहतं. त्यामुळे आपल्याला असं पण म्हणता येईल ॲट इक्विलिब्रियम वी हॅव ऑल द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इन इक्विलिब्रियम मिक्सचर. जे मिक्सचर आपल्याला इक्विलिब्रियम स्टेजला भेटेल त्याला आपण इक्विलिब्रियम मिक्सचर असं म्हणू. नेक्स्ट टू दिस, जेव्हा रिॲक्शन इक्विलिब्रियम स्टेजला रीच झालेलं असेल त्या स्टेजला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट बोथ रीच टू अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. हे आपण प्रोग्रेसमध्ये पाहू. इक्विलिब्रियम जेव्हा अटेन झालेलं असेल तेव्हा रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे कॉन्सन्ट्रेशन एक कॉन्स्टंट व्हॅल्यूला रीच होतं, ज्यांना आपण इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स असं म्हणतो. कॉमन कॉन्सन्ट्रेशन आणि इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय फरक असेल तर ड्युरिंग प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन कॉमन कॉन्सन्ट्रेशन ही नेहमी बदलत राहणारी टर्म राहील. म्हणजे टाईम पास होत गेला तर कॉन्सन्ट्रेशन बदलत जाईल रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोघांचं पण बिफोर इक्विलिब्रियम. पण जसं जसं रिॲक्शन इक्विलिब्रियम स्टेजकडे रीच होईल एक कॉन्सन्ट्रेशन अटेन करेन जिथून पुढं कॉन्सन्ट्रेशन्समध्ये काही चेंजेस दिसणार नाहीत. तर जो चेंज दिसत नाही आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू अटेन करतो आहे ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला आपण इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो. सो इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आणि ऑर्डिनरी कॉन्सन्ट्रेशनमध्ये काही फरक जर आपल्याला ठेवता येईल तर तो असं क्लिअर आहे की ऑर्डिनरी कॉन्सन्ट्रेशन इज अ व्हेरिएबल टर्म अँड इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन इज कॉन्स्टंट टर्म. दोन किंवा दोनपेक्षा जास्त इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्सचं आपण प्रोडक्ट घेतो आहे किंवा डिव्हिजन करतो आहे, मल्टिप्लाय करतो आहे किंवा डिवाईड करतो आहे, तर त्या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर केलेलं कुठलंही मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्याला कॉन्स्टंटच व्हॅल्यू देईल. म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन व्हॅल्यूज यूज करून आपण जर काही मॅग्निट्यूड सेट करतो आहे तर ते मॅग्निट्यूडसुद्धा एक कॉन्स्टंट व्हॅल्यूच असेल. हे आपण पुढं पण क्रॉस चेक करू. ओके, ना कॉन्स्टंट व्हॅल्यूला रीच होतो म्हणजे काय तर ह्याला आपण असं समजून घेऊ की ए प्लस बी कन्वर्टेड टू प्रोडक्ट सी असं रिॲक्शन आहे जे 100 मोल ए बी सोबत स्टार्ट झालेलं आहे आणि इक्विलिब्रियम आपल्याला भेटलं आहे 40 मोल्स ऑफ ए अँड बी विथ 60 मोल्स ऑफ बी. तर आपण असं ऑब्झर्व करतो की इथून पुढं एकतर हा अमाऊंट कमी होत नाही किंवा हा अमाऊंट वाढत नाही. म्हणजे ज्या स्पीडने हा ए बी कंबाईन होऊन सीमध्ये कन्वर्ट होतो आहे एक्झॅक्ट त्याच स्पीडने सीचं डिकम्पोजिशन होऊन ते पुन्हा ए बीमध्ये कन्वर्ट होतं आहे. ही एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे विथ 2 हाफ हेडेड ॲरोज. त्यामुळे इथून पुढं समजा 40 ए आणि 40 बी जेव्हा लेफ्ट आहे आणि 60 सी आपल्याकडं प्रोड्यूस्ड आहेत, पुन्हा 5 ए मॉलिक्युल्स 5 बी सोबत जर कंबाईन झाले तर हे 35 लेफ्ट होईल आणि हे 5 कंबाईन झाले तर पुन्हा 5 मोल सी म्हणजे हे 65 एवढं भेटेल. चेंज काय होईल तर हे अमाऊंट 35 एवढं झालेलं असेल आणि हे पुन्हा 65 एवढं जाईल. पण 65 एवढं सीचं अमाऊंट पुन्हा रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन खूप वाढवेल कारण 60लाच ते फॉरवर्डच्या बरोबर आहे. 60पेक्षा आणखी जास्त कॉन्सन्ट्रेशनचं झालं म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट फॉरवर्डपेक्षा जास्त झाला. ह्या स्टेजला फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट बॅकवर्डच्या बरोबर आहे. इथून पुढं जरी फोर्सफुली आपण त्याला घेऊन गेलो तर बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट वाढेल आणि बॅकवर्डचा रेट वाढला तर आपोआप पुन्हा हे डिकम्पोज व्हायला चालू होईल म्हणजे हे आणखी कमी होईल आणि हे पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी येऊन रीच होईल जिथं ते पूर्वी होतं. म्हणजे चेंजच होत नाही असं आहे का? असं पण नाही आहे. इथून पुढं रिॲक्शन थांबूनच जाते असं आहे का?
असं पण नाही, तिथून पुढे पण रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये बदलत राहतो आणि प्रोडक्टसुद्धा रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट होतच राहतो. बट सायमल्टेनियसली दोन्ही एकमेकात इंटर कन्वर्ट होतं आणि त्यांचे इंटर कन्व्हर्जन जर रेट जो आहे तो एक्झॅक्ट इक्वल आणि अपोजिट राहतो. त्यामुळं नेट ऑब्झर्वेशन काय दिसतं तर मोल्समध्ये जर आपण कंपेअर करतो आहे तर रिॲक्टंट किंवा प्रोडक्टची एक विशिष्ट मोल व्हॅल्यू आपल्याला भेटते, जिथून पुढं ती बदलत नाही. म्हणजे दोन्ही इंटर कन्वर्ट तर होत राहतं बट नेट चेंज आपल्याला 0 दिसतो. एक सिम्पल एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू की एक हॉलमध्ये 100 माणसं आहेत, ज्याला एक एंट्री आणि दुसरं एक्झिट आहे. तर प्रत्येक एक नवीन माणूस आत येत असेल आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर हॉलमधून एक माणूस बाहेर जर जात असेल तर ही प्रोसेस कंटिन्युअस कितीही वेळ चालत राहिली की येणारा प्रत्येक माणूस आत येतो आहे आणि एका एका माणसासाठी पुन्हा एक एक माणूस बाहेर जातं आहे, तर हॉलमधली जी स्ट्रेंथ असेल ती 100च राहील कायमस्वरूपी. बदलेल का? नाहीच बदलणार. हा हॉल आहे ज्यामध्ये 100 माणसं आहेत, प्रत्येक एक माणूस आत आला की एक बाहेर जातो. तर ही जी संख्या आहे ही कॉन्स्टंट आहे. ही संख्या कॉन्स्टंट आहे म्हणजे एंट्री आणि एक्झिट दोन्ही बंद झाले का? नाही आहे. बोथ आर ओपन. बट जेवढे पर्सन्स आत येत आहेत एक्झॅक्ट तेवढेच बाहेर पण जातात. त्यामुळे इंटेरियरला जी असलेली संख्या आहे ती कॉन्स्टंट आहे. इथं पण सेम तसंच आहे. 35 असं कॉन्सन्ट्रेशन ड्रॉप झालं म्हणजे आणखी 5 मोल रिॲक्ट होऊन प्रोडक्टमध्ये बदलले. पण जेवढे एक्सेस मोल इक्विलिब्रियमच्या पुढं प्रोडक्टचे जेवढे एक्सेस मोल तयार झालेले आहेत, प्रोडक्ट लगेचच ते सगळेच मोल डिकम्पोज करून रिॲक्टंट प्रोड्यूस करतो आहे. त्यामुळे जी स्टेज इक्विलिब्रियम स्टेज आहे ह्या स्टेजला आपल्याला नेट ऑब्झर्वेशन काय दिसतं तर रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचे मोल्स कॉन्स्टंट राहतात. मोल्स पर लिटर इज कोल्ड कॉन्सन्ट्रेशन. जर मोल्स कॉन्स्टंट असतील तर कॉन्सन्ट्रेशन पण कॉन्स्टंट असेल. कन्व्हेन्शनली आपल्याला असं म्हणता येईल ॲट इक्विलिब्रियम स्टेज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट बोथ बिकम्स अ कॉन्स्टंट. दोन्हीही कॉन्स्टंट होतं. आता जे कॅरेक्टर आपण डिस्कस केला त्यालाच एक्सटेंड करू की कॉन्सन्ट्रेशनचं कॉन्स्टंट होणं म्हणजे रिॲक्शनचं स्टॉप होणं आहे का? नाही आहे. दोन्हीही रिॲक्शन कंटिन्यू होतं आहे पण इक्वल रेट आणि अपोजिट डायरेक्शन्सने. सो द वन मोर कॅरेक्टर इज ॲट इक्विलिब्रियम नायदर forward reaction nor backward reaction is stopped. फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड कुठली रिॲक्शन स्टॉप झालेली नाही आहे. तर काय होतं बट बोथ कंटिन्यू विथ इक्वल रेट इन अपोजिट डायरेक्शन्स. दोन्हीही कंटिन्युअस चालू राहतं इक्वल रेट आणि अपोजिट डायरेक्शन्समध्ये. रिॲक्शन इक्विलिब्रियमला आली त्यानंतर आपण त्याला 1-2 तासासाठी ऑब्झर्व करतो आहे. आपल्याला केमिकली त्यात काही चेंज दिसत नाही आहे. कॉन्सन्ट्रेशन्सचं सारखं राहणं म्हणजे पूर्ण इक्विलिब्रियम मिक्सचर ॲज इट इज दिसतं आहे. ह्याचा अर्थ आत काही होत आहे का? आत काहीच होत नाही आहे असा नाही. तर त्यामध्ये 2 चेंजेस अपोजिटली रन करत आहेत आणि ते इक्वल स्पीडने करत आहेत. म्हणून आपल्याला नेट ऑब्झर्वेशन 0 किंवा नील असं दिसतं आहे. जर आत प्रोसेस कंटिन्युअस होत असेल म्हणजे ते जर अंडर प्रोग्रेशन आहे किंवा सायकलमध्येच आहे तर आपल्याला त्याची पोझिशन बदलता पण येऊ शकते. प्रोग्रेस ऑफ रिॲक्शनला आपण रिॲक्टंटपासून स्टार्ट करतो आहे आणि आपल्याला प्रोडक्टपर्यंत रीच व्हायचं आहे. पण रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. रिॲक्टंटपासून आपण असं पुढं गेलो, इथं एक स्टेज आली ज्याला आपल्याला इक्विलिब्रियम असं म्हणता येईल. इथून पुढं ही प्रोडक्टपर्यंत गेलीच नाही. इथं जर गेलेलं असतं तर 100% इरिव्हर्सिबल झाला असतं.
किंवा तिथपर्यंत जातच नाही आहे तर मग ती रिॲक्शन फिजिबलच नाही, म्हणजे रिॲक्शन होणारच नाही. पण ती रिॲक्शन झाली पण अर्धं किंवा त्यापेक्षा काही स्टेजपर्यंत पुढं आली पण, आणि नंतर ती तिथून पुढं काही कन्वर्टच होत नाही, म्हणजे ती रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे आणि आपण सध्या इक्विलिब्रियम स्टेजला आलेलं आहे. तर ही जी पोझिशन आहे, सपोज हे 60% कंप्लिशनवर आलेली स्टेज आहे. इक्विलिब्रियमला ह्या दोन्हीही रिॲक्शन कंटिन्युएशनमध्ये चालू राहतात, म्हणून आपण हे जे इक्विलिब्रियम आपल्याला 60% स्टेजला भेटणार आहे ह्याला शिफ्ट करून 80% पण फोर्स करू शकतो. म्हणजे इक्विलिब्रियमला आपल्याला असं पुढं ढकलणं सुद्धा शक्य आहे. इक्विलिब्रियम तर येणारच आहे, पण आपल्याला काय करायचं आहे की तो येण्यासाठी थोडासा डिले करायचा आहे. कसं करता येईल? समजा तर ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, N2 + 3H2 कन्वर्टेड टू 2NH3. हे एक रिव्हर्सिबल चेंज आहे जो इक्विलिब्रियम स्टेजला येतो ॲट 60% कंप्लिशन. गृहीत धरलं आपण असं की 60% रिॲक्शन पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला इक्विलिब्रियम भेटतो. तर रिॲक्शनसाठी आपण एक ओपन व्हेसल घेतलं, 2 इनलेट घेतले, एक आउटलेट ठेवलं. 2 इनलेटमधून 2 गॅसेस आपण पाठवतो आहे. एकातून पाठवतो नायट्रोजन, दुसऱ्यातून पाठवतो हायड्रोजन, आणि एक आउटलेट आपण ठेवलेलं आहे ज्यातून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे NH3. हे 2 गॅस आपण आत पाठवतो. हे जर सगळे एकाच मिक्सचरमध्ये राहिले तर 60% पर्यंत रिॲक्शन कंप्लीट झाली की इक्विलिब्रियमला येते. इक्विलिब्रियमला येते म्हणजे काय, तिथून पुढं अमोनिया पुन्हा ब्रेक व्हायला चालू होतो, त्याच स्पीडनं ज्या स्पीडनं तो प्रोड्यूस होतो. मग आपल्याला ह्याला पुढं घेऊन जायचं आहे. काय करावं लागेल? एक इझी वे आहे, आपण एक असं मटेरियल सिलेक्ट करू जे फक्त अमोनियाला अट्रॅक्ट करतं, त्याला रिॲक्शन मिक्सचरमध्ये इंट्रोड्यूस करून देऊ. म्हणजे आपण ग्रॅज्युअली ह्यातून अमोनिया बाहेर काढून घेऊ. अमोनिया बाहेर काढून घेतल्यामुळं इथला अमोनियाचा अमाऊंट कमी झालं. अमोनियाचा अमाऊंट कमी झाला म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट कमी झाला, फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढला. म्हणजे आणखी जास्त अमोनिया प्रोड्यूस व्हावं लागेल जर त्याला बॅकवर्डच्या इक्वल व्हायचं असेल तर. इन शॉर्ट, प्रोडक्टचा जर अमाऊंट आपण कमी करत गेलो तर इक्विलिब्रियम हा प्रोडक्टकडं शिफ्ट केला जाऊ शकतो, किंवा जर रिॲक्टंटचा अमाऊंट आपण कमी करत गेलो तर इक्विलिब्रियम हा रिॲक्टंटकडं शिफ्ट केला जाऊ शकतो. इक्विलिब्रियममध्ये हे चेंजेस का पॉसिबल आहेत? कारण इक्विलिब्रियम स्टेजला फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही रिॲक्शन प्रोग्रेशनमध्ये आहेत, कंटिन्युएशनमध्ये आहेत, ते थांबलेले नाही आहेत. आणि म्हणून इक्विलिब्रियमचं हे जे नेचर आहे ज्यामध्ये त्याची शिफ्ट पॉसिबल आहे त्यालाच आपण डायनॅमिक नेचर ऑफ इक्विलिब्रियम असं म्हणतो. डायनॅमिक चेंजेबल. So as a conclusion we can say was one more character that equilibrium is dynamic in nature. आता हे वेगळं स्टेट करण्याची गरज नाही की तो डायनॅमिक आहे, कारण आपण हे स्टेट करतो की फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड कोणीही स्टॉप झालेलं नाही आहे. जर स्टॉप झालेलं नसेल तर चेंजेस करणं इझी आहे किंवा पॉसिबल आहे. हा असा चेंज करण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, तर आपण इथंच एक असं कन्क्ल्युजन पाहिलं की प्रोडक्टचा अमाऊंट आपण कमी केला, इक्विलिब्रियम पुढं आला. रिॲक्टंटचा अमाऊंट कमी केला, इक्विलिब्रियम बॅकवर्ड गेला. म्हणजेच जर आपण कॉन्सन्ट्रेशन बदलतोय, कॉन्सन्ट्रेशन बरोबर टेम्परेचर बदलतोय, प्रेशर बदलतोय, किंवा रिॲक्शन मिक्सचरचं व्हॉल्यूम बदलतोय, रिव्हर्सिबल रिॲक्शन जी ऑलरेडी इक्विलिब्रियम स्टेजला आलेली आहे, इक्विलिब्रियम स्टेजला आल्याच्या नंतर आपण रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं, गॅसियस रिॲक्शनमध्ये प्रेशर बदललं, थर्मोडायनामिक एक्झोएंडोमध्ये टेम्परेचर चेंज केलं, किंवा होल कंटेनरचं आपण व्हॉल्यूम चेंज करतो, ह्यातला कुठलाही चेंज जर सब्जेक्ट केला तर ह्यामुळं पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम ही चेंज होऊ शकते. As a character of equilibrium we can say change in a concentration, temperature, pressure or volume of mixture can change
द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम चेंज होणे म्हणजे काय, तर मॅथमॅटिकली आपण असं समजून घेऊ की इक्विलिब्रियम जर 30% रिॲक्शन पूर्ण झाल्याच्या नंतर येणार असेल आणि 30 रिॲक्शनसाठी आपण ह्यातले काही पॅरामीटर बदलले तर असं होऊ शकतं की इक्विलिब्रियम 30च्या ऐवजी 60%ला भेटेल किंवा कंप्लीट होत येत आल्याच्या नंतर 80% पर्यंत रिॲक्शन जाईल आणि 80%ला कुठंतरी इक्विलिब्रियम भेटेल. म्हणजे शिफ्ट होणं ह्याचा अर्थ काय की येण्यासाठी एकतर टाईम स्पॅन कमी लागणं किंवा डिले होणं. प्रोग्रेशन ऑफ रिॲक्शनमध्ये पर्सेंटेज प्रोग्रेशनमध्ये तो अर्ली स्टेजेसमध्ये 10-20%ला इक्विलिब्रियम देणं किंवा टर्मिनल एंडच्या क्लोजर 80-90%ला इक्विलिब्रियम भेटणं. ओके, सो दिस इज द नेक्स्ट कॅरेक्टर. नाउ नेक्स्ट टू दिस वन मोर कॅरेक्टर फॉर इक्विलिब्रियम ऑफ अ केमिकल रिॲक्शन इज catalyst do not change position of equilibrium. तर हे पुन्हा समजून घेऊ आपण. ही एक जनरल प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन आहे जी अनकॅटलाइज्ड स्टेजमध्ये 60% कंप्लिशनच्या नंतर इक्विलिब्रियम देतं. इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बिगिनिंग ऑफ रिॲक्शनपासून 10 मिनिट एवढा टाईम लागला. 10 मिनिटानंतर 60% रिॲक्शन पूर्ण झाली आणि 60% रिॲक्शन पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला इक्विलिब्रियम भेटलं. ही अनकॅटलाइज्ड रिॲक्शन आहे इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. त्याच सेम रिॲक्शनसाठी आपण जर कॅटलिस्ट यूज केला तर काय चेंज दिसेल. कॅटलिस्टचं कॅरेक्टर काय तर तो रेट ऑफ फॉरवर्ड किंवा रेट ऑफ बॅकवर्ड दोन्ही वाढवतो. इन जनरल इट इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्हीचे रेट वाढवत असतो. तर कॅटलिस्ट दोघांचे पण रेट इन्क्रीज करेन. रेट वाढल्यामुळं लवकर इक्विलिब्रियम येईल का, मग 60%च्या ऐवजी तो 40 किंवा 30ला अटेन होऊ शकतो का, तर ते एक्झॅक्ट तसं नाही आहे. का नाही, कारण 30 किंवा 40ला जो प्रोडक्टचा अमाऊंट बनलेला असेल किंवा जेवढा अवेलेबल राहील तो स्वतःत कंबाईन होऊन फॉरवर्ड रिॲक्शनच्या रेटच्या इक्वेशनमध्ये येत नाही. किंवा रिॲक्टंटचा जो अमाऊंट शिल्लक आहे 20-30%ला 70%, त्याचा कन्व्हर्जन रेट बॅकवर्डपेक्षा खूप हायर असेल. आणखी त्याला काही ड्रॉप व्हावं लागेल जर बॅकवर्डच्या बरोबर यायचं असेल. इन शॉर्ट दोघांचे पण रेट वाढतील. फॉरवर्डचा पण वाढेल, बॅकवर्डचा पण वाढेल आणि रिॲक्शन थोडी फास्ट जाईल. फास्ट गेल्यामुळं इक्विलिब्रियमला जाण्यासाठी जो लागणारा टाईम आहे 10 मिनिट, प्रोबेबली हा अर्धा किंवा त्यापेक्षा कमी होऊ शकतो. आपण गृहीत धरू 4 मिनिट, पण रिॲक्शन 4 मिनिटांमध्ये पुन्हा 60% कंप्लीट होईल आणि इक्विलिब्रियम आपल्याला 60%लाच भेटेल. We would reach to the equilibrium at 60% progress of reaction only in presence of catalyst, in absence of catalyst. As long these parameters are kept constant, equilibrium will be obtained at 60% only. आपण जोपर्यंत हे नाही बदलत आहे तोपर्यंत आपल्याला इक्विलिब्रियम इथंच भेटणार आहे, मग तो कॅटलिस्ट असो किंवा नसेल. त्या बेसिसवर आपण हे कॅरेक्टर स्टेट करतो दॅट कॅटलिस्ट डू नॉट चेंज पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम but it reduce time to reach or attain equilibrium. काय होतं तर नेट इफेक्ट फक्त एवढाच होतो की इक्विलिब्रियम येण्यासाठी लागणारा जो टाईम आहे तो कमी होतो. पण कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये इक्विलिब्रियम जिथं अनकॅटलाइज्ड स्टेजला इक्विलिब्रियम येतो तिथंच भेटेल. ओके, so these are the characters. We would revise them one by one and then we would stop. First is at equilibrium rate of forward is equal to backward. At equilibrium all the components are present in a reaction mixture or equilibrium mixture, all reactant and product. Reactant and product reaches a constant value called equilibrium concentrations. Then at an equilibrium neither forward or nor backward reaction is stopped, but both proceed with a equal rate in a opposite directions. Next to that we have drawn a progress of reaction to get the things only. Next, equilibrium is dynamic in a nature. Equilibrium dynamic in a nature म्हणजे इक्विलिब्रियमची पोझिशन प्रोडक्टकडं किंवा रिॲक्टंटकडं
शिफ्ट केली जाऊ शकते. पर्सेंटेज प्रोग्रेसमध्ये तो किती % कंप्लीशन नंतर येईल ती जागा बदलली जाऊ शकते. असं ते 80% जाईल किंवा पाठीमागे इकडं कुठं 50%ला पण भेटू शकतो. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी हे चेंज करावे लागेल. We need to change concentration, temperature, pressure or volume to change the position of equilibrium. Or in other ways we can say change in concentration, temperature, pressure or volume can change the position of equilibrium, whereas use of catalyst do not change the position of equilibrium. But that will only reduce the time to attain the equilibrium. Catalyst दोघेही रिॲक्शनचा रेट वाढवेल, फॉरवर्डचा पण वाढवेल, बॅकवर्डचा पण. त्यामुळे इक्विलिब्रियम येण्यासाठी लागणारा जो टाईम आहे तो फक्त कमी होईल. जसं आपण प्रोग्रेशनमध्ये हे इमॅजिन केलं, 10 मिनटानंतर 60% रिॲक्शन झाल्याच्या नंतर इक्विलिब्रियम येतो आहे इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. तर प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्टमध्ये काय होतं आहे तर 4 मिनटामध्ये 60% एवढी रिॲक्शन पूर्ण होते, मात्र इक्विलिब्रियम 60%लाच येतो आहे. असं नाही आहे की 4 मिनटात रिॲक्शन 10-20% झालेली आहे आणि तिथंच इक्विलिब्रियम आलेलं आहे. एक्झॅक्ट तिथंच जिथं तो अनकॅटलाइज्ड स्टेजमध्ये येतो. त्यामुळं तो पोझिशन तर नाही बदलत, फक्त टाईम रिड्यूस करतो. ठीक. तर प्रेझेंट व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ मास ॲक्शन पाहू. थँक्यू.